उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचा आरोप अमित शहांनी केला होता। या आरोपांना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हे उत्तर दिले। भाजपला त्यांनी मोहम्मद अली जिना आणि नवाज शरीफांना मारलेल्या मिठांची आठवण करून दिली। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं। और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचा आरोप केल्यानंतर आता विरोधकांनी कायदे आजम मोहम्मद अली जिना आणि नवाज शरीफ यांचा मुद्दा पुढे केलाय। तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तान दौऱ्यात जिनांच्या कबरीला दिलेल्या भेटीची आठवण राऊत यांनी करून दिली। एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना भरवलेल्या केकची आठवण करून दिली आहे। आम्ही जिना फॅन्स क्लब मध्ये सामील नाही। पाकिस्तानात जाऊन जिनाच्या कबरीवर फुले उधळणारे आम्ही नक्कीच नाही, किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक कापण्यात आणि खाण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट कधीच नाही। अमित शहांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार नागेश आष्टीकर यांनी उत्तर दिले। अमित शहाच औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असावेत असं आष्टीकर सुनावतायत। अमित शहाला माहीत असेल की ते कुठेतरी क्लब असेल आणि त्याचं ते काय असेल अध्यक्ष म्हणून, या अगोदर असतील त्याचे अध्यक्ष वगैरे म्हणून ते म्हणले असतील। पण आमच्याकडं उद्धव साहेबाला किंवा आमच्या शिवसेनेला हे माहिती नाही आहे की औरंगजेबचा बी काही कुठेतरी फॅन क्लब आहे। उद्धव ठाकरेंना भाजपनं हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय। प्रबोधन काळ ठाकरे हिंदुत्व किती व्यापक होतं हे महाराष्ट्राला कोणी समजवायला नको। काही पुस्तकं पाठवा, मी उद्धव ठाकरेंना आवाहन करेन की माननीय त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जी काही अभ्यासात्मक पुस्तकं आहेत ती जरा पाठवा। भाजपनं औरंगजेबाचा मुद्दा काढल्यास विरोधकांनी देखील जिना प्रेम आणि नवाज शरीफांच्या भेटीचा मुद्दा काढण्याची तयारी केली आहे। औरंगजेबानंतर जिना आणि नवाज शरीफ चर्चेत आल्यानंतर आता यापुढे कोणाचं नाव येणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। कमलेश बिरादार, शुभम कोळीसह लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।